भगवते रामकृष्णाय। निरञ्जनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पा धृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमेद्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः। श्री रामकृष्ण कथामृत अध्याय 39। श्री गणेशाय नमः। नमो भगवते रामकृष्णाय। जय जय रामकृष्ण देवा, मजला आपुल्या चरणी ठेवा, तोच ठाव माझिया जीवा, होवो विसावा चिरकाल। योगिन नामक भक्तिमती रामकृष्णांची शिष्या होती, आली दक्षिणेश्वरा प्रती बलराम बोसा बरोबर। थोड्याच दिवसात तिच्यावर कृपा करीती श्री ठाकूर, होऊ लागली तिची सत्वर गती अध्यात्म मार्गात। दक्षिणेश्वराला येतसे नित्य, थांबे नौबत खाण्यात, शारदा देवीं समवेत उपदेश ऐके ठाकुरांचा। एकदा तिच्या घरी जाऊन रामकृष्णांनी केले भोजन, पवित्र जयांचे अंतःकरण करीती पावन घर त्यांचे। तिला म्हणती रामकृष्ण, घेतले तू सर्व मिळवून, पाहून आणि खाऊ घालून, सेवा केली या देहाची। मिळविले अनुभव महान, बहुत काळ करुनी ध्यान, समाधी घेतली मिळवून, गाठले ध्येय जीवनाचे। योगिन माचे अनुपम, शारदा देवी वर असे प्रेम, जीवनाचे ध्येय परम, लाभले कृपेने बाबांच्या। गोलापमा नामे भक्तिमती, ठाकुरांची शिष्या होती, मृत्यू पावला तिचा पती, कन्या पुत्रही निवर्तले। असता अशा दुःखित स्थितीत योगिन माने तिज प्रत, आणिले दक्षिणेश्वरा प्रत रामकृष्णांच्या दर्शनाला। हकीकत तियेची परिसून, समाधान करीती रामकृष्ण, ज्याला नसती आप्तजन, त्यास भगवान सहाय्य करी। ठाकुरांचे शब्द ऐकून तिला वाटले आश्वासन, जाहले पूर्ण समाधान, अस्वस्थ मन शांत झाले। दुसऱ्या वेळी दर्शना येता, ठाकूर सांगत होते भक्ता, जन्म मृत्यूची रहस्य कथा, म्हणती जीवित अनित्य असे। काय मिळते होऊनी दुःखित, ईश्वरच एक आहे सत्य, त्यास जाणावे करावी प्रीत, म्हणजे स्वहित होत असे। एकदा तियेच्या घरी जाऊन
रामकृष्णांनी केले भोजन, गगनी नमावे ऐसा महान, आनंद तियेला जाहला. शारदा देवीने पाक करून, गोलाप माला ताट देऊन, रामकृष्णांसाठी भोजन पाठविले त्यांच्या खोलीमध्ये. ठाकूर करीत असता भोजन, पाहू लागली लक्ष देऊन. पाहता आश्चर्य मग्न होऊन, गोलाप हासू लागली. तिला पुसती रामकृष्ण, कोण खात असे हे अन्न. ती म्हणे तुमच्या मुखातून, कोणीतरी ते खात असे. जाताच कवळ मुखाजवळ, एक लांब प्राणी कोमळ. अन्न खातसे तत्काळ, म्हणूनी नवल मज वाटे. ठाकूर म्हणती तुझ साक्षात, दिसले तेच बोलसी सत्य. पाहिले जाणिले प्रत्यक्षात, भाग्य अमित तुझे असे. पुढे गोलाप करीतसे कथन, रामकृष्णांनी कृपा करून. कुंडलिनी जी शक्ती महान, तिचे दर्शन मज दिधले. शारदा देवीला रामकृष्ण, सांगती तुझी ही मैत्रीण. तुझ्या बरोबर राहून, पुढे करील सेवा तुझी. आणिक गौरीमा भक्तिमती, रामकृष्णांची शिष्या होती. गीतादी ग्रंथात तिची गती, वाचले भारत रामायण. पितर सनातनी ब्राह्मण, तियेचे करू पाहती लग्न. ती म्हणे भगवंता वाचून, विवाह न करी कोणासी. आपुले ते करीतील लग्न, म्हणून पळाली घरातून. संन्यासिनीचा वेश घेऊन, बरीच केली तीर्थयात्रा. असता जगन्नाथपुरीला, तिला बलराम बोस भेटला. रामकृष्णांचा सांगितला, तयाने तिजला वृत्तांत. मग आली दक्षिणेश्वराला, रामकृष्णांच्या दर्शनाला. पाहताच परमहंस देवाला, म्हणाली हे तर चैतन्य. उद्धार जनांचा करावया, चैतन्य देवास येऊनी दया. पुनरपि घेतली मानव काया, नरताराया भवाब्धीतून. एकदा ठाकुरांसमोर बसली, तोच तिची समाधी लागली. म्हणजे ठाकुरांनी केली, कृपा चैतन्य देवापरी. महिलांची दुस्थिती पाहून, त्यांना द्यावयाला शिक्षण. शारदाश्रम तिने काढून, केली सेवा महिलांची. रामकृष्ण देवांची पुतणी, नाव तिचे लक्ष्मीमणी. ठाकुर पुसती तिज लागुनी, कोणते दैवत आवडते. वदली दैवत राधा कृष्ण, ठाकुर जिभेवर मंत्र लिहून. कानात करुनी उच्चारण, देती दीक्षा तिज लागी. 11 वर्षे होता वयाला, लक्ष्मीमणीचा विवाह झाला. वृत्त कळताच ठाकुराला, म्हणाले विधवा होईल ती. आक्षेप घेऊनी बोलण्यावर, हृदय राम बदला सत्वर. भाषण असे अशुभ फार, म्हणती ठाकूर काय करू. जगन्मातेने दाखविले, तेची माझ्या मुखातूनी आले. तथापि भाग्य होई उदेले, वैधव्यामध्ये लक्ष्मीचे. लक्ष्मी शीतला देवीचा अंश, तिचा पती तर मर्त्य माणूस. या कारणे वैधव्य तियेस, येईल यात शंका नसे.
रामकृष्ण जैसे बोलिले त्याप्रमाणे घडूनी आले. जे का विधी घटनेने ठरले त्यास उपाय काय असे. ठाकूर सांगती गिरीशास पेढे आणुनी एक दिवस अर्पण करी लक्ष्मी म्हणीस शीतला देवीस ते पावती. शीतला देवीने ठाकुरास सांगितले होते माझा वास. लक्ष्मी मणी तया काळास अर्पिता तिजला मला मिळे. लक्ष्मीला म्हणती रामकृष्ण जर देव देवीत नरमे मन तर माझ्यावर लावी ध्यान तेवढे तुझला पुरे असे. लक्ष्मी देवी होती जाणत आपण ध्यातो तेच दैवत. रामकृष्ण असती साक्षात एवढी श्रद्धा तिची असे. लक्ष्मी गेली असता पुरीस जगन्नाथाच्या दर्शनास. जगन्नाथा समोर ती येस उभे दिसले रामकृष्ण. तत्काळ तिजला आले कळून जगन्नाथ आणि रामकृष्ण. एकच असती नसती दोन कळली थोरवी सद्गुरूंची. पाहिले तिने समाधीत आपण आलो विष्णू लोकात. रामकृष्ण लोक हाच असत ऐसे तिजला आढळले. जगन्नाथ पुरीला समुद्रात लक्ष्मी स्नान असता करीत. लाट येऊनी जोरात वाहुनी गेली दूरवर. जगण्याची आशाच संपली एक गुराखी अशा वेळी. येऊनी त्याने उडी टाकली तिला आणले तीरावर. तेथुनी मग ती गेली चालत जगन्नाथाच्या मंदिरात. तेथे दर्शन झाले अद्भुत आश्चर्यचकित ती झाली. ज्याने काढले समुद्रातुनी तो उभा बलरामाच्या स्थानी. पाहात आहे स्मित करूनी आपणाकडे दिसले तिला. तिची खात्रीच गेली पटून बलराम स्वये आला धावून. काढिले आपणा समुद्रातून आपुले प्राण वाचविले. अत्युत्तम ती करी कीर्तन कामधाम ही विसरती जन. लक्ष्मी कीर्तनी रंगून देहभान विसरत असे. करी सुंदर नृत्य गायन बलराम दादा कधी होऊनी राधा कृष्ण सकळ जन मुग्ध करीत असे. लक्ष्मी स्वतः शीतला देवी थोरवी काय वर्णावी. गुरु राम कृष्ण गोसावी कीर्ती गावी केवी तिची. रामकृष्णांचे शिष्य अद्भुत देवतांचे अंश साक्षात. भगवंताच्या समवेत येती जनदुःख निवारण्या. एकेकाचे कार्य अद्भुत पाहुनी मन होई चकित. स्वामी विवेकानंद विख्यात पुढारी सकळ शिष्यांचे. बाबांचे शिष्य असती ऋषी कोणी गृहस्थ कोणी संन्यासी. आधार द्यावया बुडत्यांसी घेती अवनीस अवतार. रामकृष्णांच्या संबंधात त्यांच्या चरित्राचा सांप्रत अत्यल्प भाग संक्षिप्तात वर्णन केला या ठाई. अल्प ही भाग पडता कानी प्रकाश पडे अंतःकरणी. सकलांस होई हितकारिणी कथा पावनी परिसता. सन 1885 रामकृष्णांना उन्हाळ्यात
होऊ लागला त्रास बहुत, व्यवस्था केली बर्फाची. बर्फ मिश्रित थंडगार, प्रतिदिनी पिऊ लागले नीर. बालक स्वभाव श्री ठाकुर, करीती आनंद प्रदर्शित. परंतु थोड्याच दिवसात वेदना होऊ लागल्या गळ्यात. दिवसेंदिवस जाती वाढत, झाले चिंतित भक्तजन. बराच वेळ बोलल्यावर आणि समाधीच्या नंतर वेदना वाढू लागल्या फार. यास्तव डॉक्टर बोलाविला. तयाने आतून बाहेरून लेप लावा वयाला देऊन. म्हणाला कमी करा भाषण, समाधी मग्न होऊ नका. ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीस पानिहाटी नामक गावास गोस्वामी रघुनाथ दास यांचा उत्सव होत असे. चैतन्य महाप्रभूंचे शिष्य होते श्री रघुनाथ दास. वैष्णवजन त्या उत्सवास येत असती दूर दुरून. दिवसभर होतसे कीर्तन, भजन पूजन नामस्मरण. कितीतरी वेळा रामकृष्ण गेले होते उत्सवाला. यंदा जावे आले मनात, म्हणती भक्त मंडळींप्रत. आनंदाचा बाजार समस्त उत्सवात भरत असे. यंग बंगाल तुम्ही मंडळी, ऐसी मजा नसेल पाहिली. येत असाल जर या वेळी, तर जाऊया उत्सवाला. रामचंद्र दत्त आदी भक्त ऐकुनी झाले आनंदित. काही म्हणती न जावे तेथ, दुखणे पाहुनी ठाकुरांचे. तयांना समजाविती गुरु, आपण येथेच फराळ करू. थोडे थांबुनी परत फिरू, राहू सावध दुखण्याला. पायी निघाले काही जण, काही निघाले नौका करून. काही भक्तांसह रामकृष्ण निघाले स्वतंत्र नौकेत. नौकेत बसताच नरेंद्रनाथ, बलराम रामचंद्र दत्त. गिरीश घोष महेंद्रनाथ, सांगती श्रीरामकृष्णांना. भजनी मंडळींमध्ये मिसळून आपण करू नये भजन. आपण विसरता देहभान, समाधी मग्न मग होता. मात्र अशाने बिनाकारण, दुखणे होईल वर्धमान. यास्तव काळजी घ्यावी आपण, भजनात तेथे रमू नये. नौका लागल्या घाटास, झिमझिम वर्षत होता पाऊस. सर्वत्र होतसे नामघोष, उत्सव स्थान फुलूनी गेले. देवळात जाताच ठाकुरांस, प्राप्त झाला भावावेश. दर्शन घ्यावया त्या ठायास, भजनी दिंड्या पातल्या. दिंडी येऊनी देवळात, वाळवंटी जाई परत. तेथे बसती भजन करीत, ऐसा प्रघात असे त्यांचा. एक दिंडी तेवढ्यात, तेथे आली भजन करीत. उभे राहुनी मंडपात, भजन ऐकती रामकृष्ण. इतुक्यात शिरला त्या दिंडीत, जटाधारी मुद्रा मंडित. हातामधली माळ जपत, डुलत डुलत बोवाजी. भावाविष्ट झाल्या समान, करी हातवारे नाचून. त्याकडे पाहुनी रामकृष्ण, स्मित करुनी बोलती. म्हणती पाहा पाहा ढंग, कसे बुवाने आणिले सोंग.
ऐकण्यात भक्त होते दंग, तेही लागले हासावया. भावाविष्ट नाहीत ठाकुर, मंडळीस आनंद वाटे फार. बाबाजींकडे बघण्यात चूर, होते सकळ भक्तजन. इतुक्यात भावाविष्ट होऊन, भजनी मेळ्यामध्ये जाऊन, उभे राहिले रामकृष्ण, देहभान त्यांचे हारपले. आकस्मिक हा प्रकार पाहून, गडबडून गेले भक्तजन. भजनी मेळ्यामध्ये जाऊन, रामकृष्णांना घेरले. थोडे भान होता प्राप्त, सिंहबळ येऊनी करीती नृत्य. निचेष्ट असता समाधीत, धरुनी ठेविती भक्तजन. झोक जाऊन पडू नयेत, म्हणूनी धरुनी ठेविती भक्त. समाधी उतरता करीती नृत्य, ऐसा प्रकार सुरू झाला. नृत्य करीती तालावर, मागे पुढे सरती भरभर. मासोळी सारखा संचार, करीती आत्मानंदात. वाटे स्वच्छंद पोहतात, सच्चिदानंद सागरात. विहार करितात मनसोक्त, आनंदाब्धीत रामकृष्ण. कोमलता माधुर्य विश्वास, जडले तयांच्या अंगास. उद्दाम उत्साहाचा विशेष, भाव त्यांच्यात दिसत असे. दिव्य त्या भावावेशात, देहभान हारपे समस्त. तन्मयतेने करीती नृत्य, मधुर सौंदर्य दाटले. त्यांच्या वदनी तेज फाकले, भावोल्हासाने देह डोले. त्यांचे शरीर भासू लागले, आनंदोदधीचा तरंग. वेशधारी बोवाजीला, मंडळींनी बाजूस केला. घेरुनी श्रीरामकृष्णाला, नाचू लागले भजनी जन. या परी दिव्य आनंदात, पुष्कळ काळ झाला व्यतीत. देहभान बाबास होता प्राप्त, ठरवुनी टाकीती भक्तजन. राघव पंडिताच्या घरात, राधा कृष्ण मूर्ती आहेत. तयांचे रामकृष्णांप्रत, दर्शन आता करवावे. बसुनी तेथुनी नौकेत, कलकत्त्याला जावे परत. बाबास सल्ला पडला पसंत, सकळ निघाला मेळावा. भजनीही निघाले बरोबर, हरिनामाचा पुनरपी गजर. भोवती भक्त मध्ये ठाकुर, नृत्य भजन करीती ते. 4 पाऊले जाता चालून, बाबांचे हारपे देहभान. मंडळी तेथेच उभी राहून, भजन करीत थांबतसे. पुनरपी भान होता प्राप्त, सकळ क्रमू लागती पंथ. भावावेश होता समस्त, थांबती गाती हरिनाम. रामकृष्णांचे दिव्य दर्शन, प्रभा फाके शरीरातून. उज्ज्वल अंग कांती दिसून, तेज पुंजतनू जाहली. भावावेश प्राप्त होऊन, देहाचे एवढे विलक्षण. क्षणात होतसे परिवर्तन, कल्पना येईना तयाची. देह दिसतसे अति विशाल, तेजाने झळके मुखमंडल. उजळुनी जाती दिशा सकळ, भरला प्रकाश सर्वत्र. अंगातील ते तेज पडून, रामकृष्णांचे भगवे वसन. अग्निज्वालांनी केले वेष्टन, ऐसा भास होत असे. सुहास्य तेजस्वी अत्यंत, वदन मंडळ भावोद्दीप्त.
दर्शन तयांचे असे शांत आनंदित होती बघणारे. भावावेश त्यांचा पाहून अंगकांती ते दीप्यमान. सकळ जाती भारावून गाऊ लागती उत्साहे. भाव विसरून या समस्त चालती तयांच्या समवेत. आनंद करीती भजनात गात गात पथ आक्रमिती. ठाकुरांकडे बोट दावुनी आमादेर प्रेम दाता म्हणुनी. उद्दामपणे नाचती भजनी गाती गाणी प्रेम भरे. उत्सवास जे आले लोक प्रकार पाहुनी अलौकिक. दर्शनाला होऊनी उत्सुक जमला प्रचंड समुदाय. ठाकुरांचे रूप सुंदर गायन त्यांचे अत्यंत मधुर. नृत्य त्यांचे मनोहर नारी नर मोहित जाहले. स्त्रिया प्रसाद आणिलेला देव पाहती ठाकुराला. भोवती विशाल पाहुनी मेळा नाईलाज झाला तयांचा. मुद्राधारी जटावान एका बोवाजीने पाहून प्रसाद घेतला स्त्रियांकडून. वाट गर्दीतुनी काढिली. जणू भावने गदगद होत घालता बाबांच्या मुखात. बोवाजीचा स्पर्श जधी होत अंगतयांचे थरारले. भावावस्थेत असता ठाकुर अमंगल स्पर्शन साहे शरीर. भंग पावला भाव समग्र प्रसाद थुंकुनी टाकिला. मंडळींना आले कळून तो बोवाजी ढोंगी महान. त्याकडे पाहती रागावून तव बोवाजी सटकला. त्या प्रचंड समुदायास मार्ग चालण्या अर्धा कोस. लागले तब्बल 3 तास पोहोचले मग मंदिराला. रामकृष्णांनी दर्शन घेऊन थोडा वेळ आराम करून भक्तांसमवेत मग तेथून केले प्रयाण नौकेकडे. कोन्नगरचा नवचैतन्य मिश्र होता भक्तिमान. रामकृष्ण आले हे ऐकून करू लागला शोध त्यांचा. ठाकुर नौकेत चढलेले नवचैतन्याला दिसले. दर्शनासमन आतुर झाले धावला तीरा सारिखा. त्याने नौकेत उडी मारून आपुला देह दिला झोकून. व्याकुळतेने स्पर्शुनी चरण म्हणाला प्रभो कृपा करा. तयाची प्रगाढ भक्ती पाहून द्रवले भगवान रामकृष्ण. त्याच्या हृदयास स्पर्श करून अद्भुत दर्शन घडविले. तत्काळ तयाचे रडणे थांबले. अंतःकरण आनंदले. ठाकुरांसमोर सुरू केले नृत्य नवचैतन्य मिश्राने. स्तुती करुनी वारंवार घाली साष्टांग नमस्कार. जवळ तयाला घेऊनी ठाकुर पाठीवर कर फिरविती. नाना प्रकारे उपदेश करून तयाचे शांत केले मन. अनेक दिवस वाट पाहून आज भेटला ठाकुराला. वाटे जन्म सफल जाहला पात्र जाहलो प्रभु कृपेला. पारावार नाही राहिला आनंदास त्या भक्ताच्या. मग गोस्वामी नवचैतन्य पुत्रास संसार सोपवून गंगा किनारी कुटी बांधून साधन भजनास लागला. तयाचे जपतपानुष्ठान ईश्वरानुराग शुद्धाचरण. पाहुनी अमित येती जन
सन्मार्गगामी ते केले. असो नवचैतन्य गेल्यावर तेथुनी नौका निघे सत्वर. दक्षिणेश्वरी येताच ठाकूर घेती दर्शन अंबेचे. रामकृष्णांना प्रणाम करून निरोप घेऊनी गेले जन. नौकेत बसता सर्वजण आली आठवण एकाला. आपण विसरलो पादत्राण परत आला नौकेपासून. तयाला पुसती रामकृष्ण परत का बरे आलास. तयाचे उत्तर परिसून हासत बोलले रामकृष्ण. बरे झाले आले स्मरण आधीच नौका सुटण्याच्या. जर का नौका आधी सुटती आठवण नंतर आली असती. तर आजच्या मौजेवरती पडले असते विरजण. ऐसे ऐकुनी भक्त लाजला ठाकुरांना प्रणाम केला. रामकृष्ण पुसती तयाला काय रे कशी आली मजा. हरिनामाचा झाला गजर भक्तीचा भरला बाजार. धुंद झाले नारी नर ईश्वर विचार इतर नसे. भक्त म्हणाला खरोखर आज आनंद जाहला फार. तयास सांगती श्री ठाकूर भावावेश जाहला भक्तांना. जो जयांना झाला प्राप्त त्यांची नावे घेत घेत. छोट्या नरेंद्राची मात निघता म्हणती रामकृष्ण. नुकताच तेथे येऊ लागला भावावेश परी होई त्याला. आश्चर्यकारक विकास झाला साधक चांगला तो आहे. भावावेश त्या दिनी होऊन राहिले नाही देहभान. म्हणतो सांप्रत माझे मन होतसे लीन निराकारी. फार छान आहे छोकरा एकदा जाऊनी त्याच्या घरा. तुम्ही दोघे गप्पा करा तव भक्त म्हणाला बाबाला. मजला नरेंद्र दत्त आवडे ती तुका अन्य कोणी नावडे. यास्तव छोट्या नरेंद्राकडे इच्छा होईना जाण्याची. त्याचा करुणी तिरस्कार सांगती तयाला श्री ठाकूर. एकांगी तू दिससी फार हीन बुद्धीचे लक्षण हे. नाना प्रकारचे भक्तजन सगळ्यात मिळून मिसळून. आनंद केला पाहिजे आपण एकांगी कधीही असू नये. ही बुद्धी देई सोडून छोट्या नरेंद्राकडे जाऊन. येई तयासी गप्पा मारून भक्त म्हणाला जाईन मी. त्या दिवशी श्रम झाले अपार अंग ठणकू लागले फार. दाह होऊनी अस्वस्थ ठाकूर ती रात्र काढिली जागून. कदाचित उत्सवाच्या ठिकाणी नाना जनांचा संपर्क येऊनी. अपवित्र जनांचा स्पर्श होऊनी झाला असाव गात्रदाह. उत्सवाच्या दुसऱ्या दिनी गंगा स्नानाची होती पर्वणी. अनेक लोक कलकत्त्याहुनी पातले गंगा स्नानास्तव. पर्वणीस करुणी गंगा स्नान रामकृष्णांचे घ्यावे दर्शन. ऐसा उद्देश मनात धरून आले जन दक्षिणेश्वरा. एक स्त्री ही त्या लोकात तिच्या धनाचा बंदोबस्त. करावयाला होती मागत आशीर्वाद रामकृष्णांचा. मनात धरुनी क्षुद्र भावना आशीर्वाद मागे ठाकुरांना.
त्रास होतसे रामकृष्णांना कामकामी जवळ असता. दुपारी ठाकुर करिता भोजन हालली नाही त्यांच्यापासून. फारच त्रासले रामकृष्ण धकेना भोजन तया प्रती. जरा ती होताच बाजूला म्हणाले एका स्त्री भक्ताला, भक्ती प्रेम मिळावा वयाला येथे येतात सर्वजण. इस्टेटीचा बंदोबस्त येऊनी या ठिकाणा प्रत. कसा होईल नाही कळत काय म्हणावे आता तिला. मनात अनेक कामना धरून खाद्यपदार्थ आली घेऊन. स्पर्श करवेना मजकडून त्या एकाही पदार्थाला. अशा दिवशी समाधी लागून होतो आनंद केवढा महान. भावतो राहतो दिवस तीन आज पहाना काही नसे. येता मनात धरुनी भक्ती ठाकुर त्यावर प्रसन्न होती. अपवित्र वासना धरुनी येती तयाने त्रासती श्री ठाकुर. रामकृष्णांची गंगेवरती काही विशेष असे भक्ती. येऊनी जाता विषयी व्यक्ती पाणी शिंपिती गंगेचे. विषयी लोकांमध्ये मिसळून कोणी घ्यावया येता दर्शन. तयास म्हणती येई पिऊन पवित्र पाणी गंगेचे. ठाकुर गंगा जला प्रती ब्रह्मवारी आदरे म्हणती. सांगती गंगा किनारी व्यक्ती राहता पवित्र होत असे. गंगा जलाला स्पर्शणारा जेथपर्यंत वाहतो वारा. तो भूप्रदेश पवित्र सारा भाग्यवान तेथे जे वसती. गंगा माईच्या कृपे करून पवित्र होतसे अंतःकरण. भक्ती तपश्चर्या साधन कराया इच्छा होत असे. अंतःकरणी धरुनी भक्ती शुद्ध मनाने जे जन येती. त्यावर ठाकूर करीती प्रीती उन्नतीस नेती भक्तांना. यास्तव शुद्ध करुनी मन भक्तीने भजावे रामकृष्ण. निश्चये करतील कल्याण श्री भगवान कृपा सिंधू. श्रीरामकृष्ण कथामृत प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित सेवुनी धन्य भावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 39वा अध्याय. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.